राज्यघटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या आज जगभरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या दिनाचे औचित्य साधून आज 26 नोव्हेंबर रोजी उंब्रज येथील स्वराज इन्स्टिट्यूट या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला आहे. उंब्रज आणि परिसरातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनंती करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं आणि संविधानाचं पूजन करायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी सुपूर्द केली, ज्या दिवशी म्हणजे मान्य केली तो हा दिवस, आणि मोदीजी 14 साली पंतप्रधान झाले आणि 15 सालापासून संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या उंब्रज मंडळचे अध्यक्ष योगराज सरकाळे सर, सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते मंडळी यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आणि संविधान, जे भारताला संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, एवढ्या मोठ्या अभ्यासपूर्ण, म्हणजे जगात असा नेता नाही, तुम्ही देशात नाही, जगात दुसरा व्यक्ती आज तागायत परत सुद्धा जन्माला आलेला नाही, एवढा बुद्धिमान. कारण घटनेचं कुठलंही कलम इतकी वर्ष झाली, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून ही घटना तयार केलेली आहे. म्हणून आज जगातली सगळ्यात मोठी लोकशाही राष्ट्र भारत मानलं जातं. अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे जेवढं सांगावं प्रत्येक ठिकाणी, सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्या तरी एका जाती धर्मात बाबासाहेबांना अडकवणं म्हणजे चूकच आहे. हा जागतिक नेता आहे, त्यांच्या डिग्री जरी आपण सांगायच्या म्हणलं तरी त्या पाठवत नाहीत. एवढ्या डिग्री त्यांनी घेतल्या होत्या, एवढं शिक्षण त्यांचं होतं. प्रतिकूल परिस्थितीत आज आपण जरा काय अडचण आली की म्हणतो यामुळे माझं शिक्षण राहिलं, त्यामुळे माझं शिक्षण राहिलं. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी एवढं शिक्षण घेतलं आणि भारताला घटना दिली. जगात दुसऱ्या देशात अशी घटना कुठेही नाही, एवढी चांगली घटना, प्रत्येकाला व्यवस्थित बांधून ठेवणारी घटना आपल्या देशाची आहे. त्यामुळं हा संविधान दिवस आता 15 सालापासून सगळीकडे शाळा कॉलेजमध्ये साजरा होतो. परंतु प्रत्येकानं आपल्या घरात किंवा आजूबाजूला सुद्धा घटनेबद्दल लोकांना जागरूक केलं पाहिजे. कारण काय होतंय, मध्येच कोणतरी होतं तर घटना बदलणार, हे करणार. कारण मी सांगितलं की दुसरा तेवढा बुद्धिमान माणूस जन्माला झालेला नाही, ती घटना बदल. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं तर हा व्यक्ती जन्माला येणंच मुळात आपल्या भारताचं सौभाग्य होतं. कारण ज्या व्यक्तीने संविधान लिहिलं, संविधानचा जर आपण अभ्यास केला तर संविधान मध्ये सर्वसाधारण 395 मूळ कलम होती. जसं म्हटलं जातं गेल्या लोकसभेला की संविधान मध्ये बदल करणार. आता एक सांगा, संविधान आम्हाला काय माहिती?